जय गुरु. जय गुरु. हं. तर जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. तर आपण आज प्रश्नपत्रिका कशी म्हणजे कशी सोडवायची किंवा काय उत्तराची काय अपेक्षा वगैरे आहे त्या दृष्टीने आपण चर्चा करणार आहोत. बरोबर. तर आधी आपण एक करूया, म्हणजे प्रश्न घेऊच या आपण उदाहरणार्थ चर्चा करायला, पण त्याच्या आधी एक एक आपण बघूया कसं आहे. तर पहिला प्रश्न जो आहे, तर इथं किन्हीं दो श्लोकों का अर्थ मातृभाषा हिंदी अंग्रेजी में लिखिए. सर सॉरी मी इंटरप्ट करते, पण पहिले ते फ्रंट पेज मध्ये काय काय भरायचं ते सांगता का प्लीज? कारण हे फ्रंट पेज जरा वेगळं आहे पहिल्यापेक्षा ना. मी हो. आत्ताच का? मी मी एक काम करीन, तुम्हाला ना एक भरलेला एक आहे, त्याचं मी तुम्हाला हा पाठवतो फ्रंट पेज. हा हां, तरी चालेल. की जेणेकरून तुम्हाला फक्त मग रोल नंबर भरायचा आहे एवढंच तुमचा. बाकी सगळं मी हो भरून चालेल. एक सॅम्पल मी पाठवीन तुम्हाला. ते सॅम्पल बघितलं की कळेल काय भरायचं ते. बरोबर. चालेल सर, थँक्यू. हां, म्हणजे मग ते सगळ्यांना त्यात मग सगळं असतं, केंद्र कुठलं, वेळ काय, कुठली परीक्षा, काय कसं काय खोडायचं, ते सगळं जसंच्या तसं तुम्ही आहे तसं कॉपी करा. हां. ठीक, चालेल, थँक्यू. हं, ठीक आहे. हां, तर सध्या आपण हेच बघूया, डाव्या बाजूचं नमुना प्रश्नपत्र. तर पहिला प्रश्न जो आहे त्याच्यात म्हटलेलं आहे की 3 श्लोक ते देतात. त्या 3 श्लोकांपैकी आपल्याला कुठल्याही 2 श्लोकांचा अर्थ आपल्या भाषेत लिहायचा. आपली भाषा म्हणजे आता बहुतेकांची भाषा मराठीच आहे, पण कोणी हिंदी किंवा ज्यांना इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल असतील ते, हां, तर ते त्या भाषेत पण लिहू शकतात. हां, बरोबर. अगदी कोणाला जर म्हणजे, कारण शेवटी कसं आहे की बऱ्याच काही काही जणांना असं असू शकतं की मराठीत आपण जे बोलतोय ते कळतं, पण व्यक्त करताना दुसऱ्या भाषा, दुसरी कुठली तरी भाषा, त्याच भाषेत शिक्षण, दुसऱ्या भाषेत शिक्षण झाल्यामुळे त्या भाषेत लिहिणं जास्त सोयीस्कर वाटू शकतं. तर अशा लोकांनी मराठीच्या ऐवजी हिंदी किंवा इंग्रजी किंवा ज्या कुठल्या भाषेत त्यांना द्यायचं आहे त्या भाषेत उत्तर द्यायला काहीही हरकत नाही. हां, ठीक आहे. नंतर हा जो प्रत्येक श्लोक जो आहे, तर 2 म्हणजे 4 चरणांचा आहे बहुतेक वेळा अनुष्टुप छंदातला. हां, तर याच्यामध्ये सरळ आपल्याला आता या श्लोकांचा अर्थ म्हणजे अक्षरशः म्हणजे शब्दशः अर्थ आणि भावार्थ एवढंच द्यायचं आहे. त्याचं बाकी काही स्पष्टीकरण खूप काही द्यायची गरज नाही. बरोबर. आता एक उदाहरण कुठलं तरी द्या आणि सांगा भावार्थ म्हणजे काय अपेक्षित आहे. हां, बरोबर. आता पहिलंच घेऊया आपण. इथं मी दिलेलं आहे, समजा इथं म्हणजे आता हा पहिला श्लोक आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामका पांडकाश्चैव किम कुर्वन्त संजय. तर इथं अर्थ धृतराष्ट्र म्हणाला, नाही का, धृतराष्ट्र उवाच म्हणजे धृतराष्ट्र म्हणाला, धर हां, हे संजया, इथे संजय इथे आला, नाही का, हे संजया, धर्मोत्पत्तीचे स्थान म्हणजे धर्म उत्पन्न होण्याच्या कुरुक्षेत्रात, की जे हां, युद्ध करण्याच्या, युयुत्सवा म्हणजे धर्म करण्याच्या इच्छेने हां जमलेले माझी मुलं म्हणजे कौरव आणि पांडव यांनी काय केलं, तिथं पुढे काय केलं, असं. बस एवढा अर्थ पुरेसा आहे. याच्यात ओके, यात हा. काही भावार्थ नाहीच आहे तसा. म्हणजे अच्छा. थोडक्यात एक एक लक्षात घ्या की प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि त्याचं म्हणजे काहीतरी स्पष्टीकरण द्यायचं असेल तर
ते आलं पाहिजे. म्हणजे जसं उदाहरणार्थ मामकाहा म्हणजे माझी मुलं म्हणजेच कौरव आणि पांडव यांनी तेथे पुढं काय केलं असं. हं? असं. सर हा 5 मार्काचा प्रश्न आहे तर 10 ओळीमध्ये काय देणार आहे? तर 4 ओळीत संपणार. बरोबर. तर आता आता नाही नाही आता मी पण मग हा श्लोक सांगितला, पण अजून पुढचा बघूया. आता इथं जसं दृष्ट्वा किंवा आपण एक काम करूया, पहिला ऍक्च्युअल श्लोकच घेऊया. 20वा श्लोक जो आहे, हा अथवा व्यवस्थिता दृष्ट्वा, बरोबर. तर इथं आता अथ म्हणजे असं व्यवस्थित बघून, हा आता इथं तुम्हाला ना एकदम एक एक शब्दशः जर करायला गेलात तर खूप गोंधळ होईल. त्यामुळे ज्यांना संस्कृत माहिती आहे ते त्याचा आधी अन्वय करून क्रम लक्षात ठेवून मग पूर्ण वाक्य करू शकतात. पण ज्यांना संस्कृतचा विशेष संदर्भ नाही तर त्यांनी जो अर्थ, आता इथे आपण काय अर्थ करतो की कपिध्वज, हा कपिध्वज म्हणजे ज्याच्या रथावर वानराचा म्हणजे ज्याचा रथावर वानराचं चित्र असलेला ध्वज आहे, किंवा कोणी कोणी असे म्हणतात की त्याच्यावर हनुमान होता, तर हनुमान असलेला असा कोण पांडव, पांडव हा असा म्हणजे आता पांडव म्हणजे पांडुपुत्र अर्जुन, धार्तराष्ट्रान व्यवस्थितान दृष्ट्वा म्हणजे धृतराष्ट्राच्या मुलांना म्हणजेच कौरवांना व्यवस्थित बघून, तदा, तदा इथं नाहीच आहे. शस्त्र संपाते प्रवृत्ते म्हणजे शस्त्राचा उपयोग करताना, आता वेळ म्हणजे शस्त्र प्रयोग करण्याच्या ला प्रवृत्त झालेला असलेला धनुष्य आपलं उद्यम्य म्हणजे उचलून, इदम वाक्यम इदम वाक्यम हे ऍक्च्युअली 3ऱ्या ओळीत आहे, पण आपण ते हे म्हणू शकतो की इथं असा हा श्लोक हा अर्जुनाने म्हणजे इथं संजय धृतराष्ट्राला सांगतोय की असं सगळं आधी सेनेचं वर्णन झाल्यावर तो ज्याच्या रथावर वानराचं चित्र आहे असा पांडुपुत्र अर्जुन सगळ्या कौरवांना म्हणजेच धृतराष्ट्राच्या मुलांना म्हणजेच कौरवांना व्यवस्थित बघून शस्त्र करण्यात प्रवृत्त झालेला तो धनुष्य उंच उचलून म्हणाला. असं इथपर्यंत पुरेसं आहे, कारण नुसतं अर्थच अपेक्षा आहे. बरोबर. त्यामुळे राजेश भावार्थमध्ये थोडं बॅकग्राऊंड लिहून, म्हणजे कौरव पांडव युद्धाला जमलेले, मग त्यांनी सगळ्यांना ते तुम्ही पाहिलं तुम्ही कोण कोण तुम्ही आहे असं आता ह्याच्यामध्ये. असं तुम्ही लिहू शकता की हा श्लोक पहिल्या अध्यायातील आहे. पहिल्या काही श्लोकांमध्ये संजय धृतराष्ट्राला दोन्ही सैन्य कशी जमलेले आहेत, त्याच्यात कोण कोण वीर आहेत, मुख्य मुख्य वीर कोणकोणते आहेत, कसे आहेत याचं वर्णन करतो. आणि मग यानंतर संजय सांगतो की म्हणजे अर्जुन जो आहे तर अशी सगळं सैन्य बघून म्हणजे ज्याच्या रथावर म्हणजे कपिध्वज म्हणजेच वानराचं चिन्ह असलेला ध्वज आहे असा पांडव म्हणजे पांडवपुत्र अर्जुन मग धृतराष्ट्रांच्या पुत्रांना म्हणजेच कौरवांना व्यवस्थित बघून किंवा नीट बघून शस्त्र प्रयोग करण्यासाठी उद्युक्त झालेला तो धनुष्य उंच 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 करून म्हणाला. असं म्हणजे त्याचे थोडं बॅकग्राऊंड दिली आणि मग मूळ अर्थ सांगितला. इथपर्यंत पुरेसं आहे. असं आता चालेल. तसंच तर इथं म्हणजे राजेश तुमच्या प्रश्नाला मी उत्तर असं देईल की इथं नुसताच अर्थ विचारलेला असल्यामुळे अगदी प्रत्येक मार्काला 2 वाक्य हा नियम इथं अर्थामध्ये लावायची गरज नाही. बरं, ओके. ॲज लॉंग ॲज जोपर्यंत आपलं पूर्ण अर्थ त्याच्यामध्ये प्रतिबिंबित झालेला आहे प्रत्येक शब्दाचा, तोपर्यंत पुरेस आहे. ओके. ठीक आहे.
अं, आता दुसरा अर्थ, किसी एक श्लोक का ससंदर्भ व्याख्या दीजिए. आता हा मात्र श्लोक हा आणि तिसरा, हे दोन 10-10 मार्कांचे श्लोक आहेत, सॉरी प्रश्न आहेत. हा, या दोनपैकी एक आणि पुढचं पण, पुढच्याला तर काही ऑप्शनच नाहीये तिसऱ्या प्रश्नाला. हं. असेच सगळे आहेत का प्रश्न? म्हणजे तुम्ही प्रश्नपत्रिका बघितल्या असतील ना, पॅटर्न एक्झॅक्टली सेम आहे का ऑप्शन्स मध्ये हो वगैरेचा? हो ना? हा. हो सर. हो तसाच आहे. हा, म्हणजे मग ठीक आहे, म्हणजे तुम्हालाही तसं म्हणजे प्रेडिक्टेबल आहे, म्हणजे सगळं तुम्ही माहिती आहे तुम्हाला की इथं असं लिहायचं, इथं असं लिहायचंय. कसेही प्रश्न विचारणार असं नाहीये ते एका दृष्टीने ते चांगलं आहे. हं, म्हणजे हा, पण मागच्या तर वेळेला नेमका आमच्या वेळेला प्रश्नपत्रिका बदलली आहे. संस्कृतमध्ये हा ते ठीक आहे, हो आता इलाज नाही त्याला. हा, हा. पण तसं गीतेचे प्रश्न हे करणारे वेगळे आहेत, प्रश्नपत्रिका रचणारे, आणि याचे संस्कृतचे वेगळे आहेत. अच्छा. त्यामुळे त्यांनी तिथंच असं केलं म्हणून आता तसंच करतील असं काही म्हणजे अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. हं? अच्छा, इथे सहसंदर्भ म्हणजे आधीचा संदर्भ देऊन काय काय घडलं आणि त्याच्यामध्ये जे काय अर्थ किंवा भावार्थामध्ये काय आधी घडलं आणि मग त्या श्लोकाचा अर्थ आणि हा, म्हणजे इथं एवढं आधी लिहिणं त्याचं अपेक्षित आहे सर? सहसंदर्भ म्हणजे कुठल्या परिस्थितीत, सहसंदर्भ म्हणजे कुठल्या परिस्थितीत त्याची पार्श्वभूमी काय या श्लोकाची, म्हणजे किंवा उदाहरणार्थ जसा दुसरा श्लोक आहे, आता दुसरा अध्याय आहे, दुसऱ्या अध्यायातला समजा त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रय, आपण ऍक्च्युली पुढे जाऊया पण सध्या, तर त्यामुळे इथं मात्र 10 मार्काचा श्लोक आहे ना, प्रश्न आहे ना, तर 15 ते 20 वाक्य आपल्याला देणं अपेक्षित आहे. हं? आणि आणि व्याख्या म्हटली, व्याख्या म्हणजे काय, इथं प्रत्येक शब्दाची इथं व्याख्या पण द्यायला पाहिजे, नुसताच अर्थ नाही असं. कसं ते बघूया आपण. ठीक आहे, पहिला प्रश्न त्या मानाने खूप सोपा आहे, त्यात फार डिटेलमध्ये जायचं नाहीये. संस्कृत टू मराठी, संस्कृत टू हिंदी, संस्कृत टू इंग्लिश एवढे व्यवस्थित अर्थ दिले आणि त्याचा एक व्यवस्थित क्रमानुसार ते वाक्य तयार केलं की पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं नक्की. ठीक आहे, आता तिसरा प्रश्न बघूया. स्थितप्रज्ञ का वर्णन कीजिए. तर आता संस्कृत आपल्या गीतेमध्ये विशेषतः आणि या सगळ्या आणि पुढेही प्रत्येक अध्यायात येतातच काही ना काही, ज्याला आपण टर्मिनॉलॉजीज म्हणतो. ही संस्कृत इंग्लिशमध्ये, म्हणजे काय त्याला मला आता मराठी किंवा असा शब्द आठवत नाहीये, पण त्या विशिष्ट ते शब्द असतात की त्याला एक फार त्यात गहन अर्थ भरलेला असतो. शब्द एकच असतो पण त्याच्यात खूप गहन अर्थ भरलेला असतो. तर त्याचं पूर्ण वर्णन, जसं आता स्थितप्रज्ञ हा एकच शब्द आहे की ज्याच्यावरती गीतेचे 54 ते म्हणजे 54वा प्रश्न विचारलेला, पण 55 ते 68 नाही का, हे सगळी शब्द हे जे आहेत हे त्याच्यावरती खर्ची पडलेले आहेत श्लोक. म्हणजे बघा तुम्ही की भगवान कृष्णांनीच स्थितप्रज्ञ याच्यावरती किती ओळी लिहिल्या आहेत, 18 गुणिला 54 ते 68 म्हणजे 15 गुणिला 2, बरोबर, 30 ओळी त्यांनी सांगितलेल्या आहेत. तर त्यापैकी कमीत कमी आपल्याला 15 ओळी तरी आल्या पाहिजेत नाही का. सर हे तुम्ही लाल अक्षरात लिहिलं, हे तुम्ही लिहिलंयत ना? कुठलं पेपरमध्ये आता हा, जे हेच, हे लिहिलं ते? नंबर. होय हा होय, हा ते मी मुद्दाम हा हा याच्याकरता लिहिलं की तुम्हाला म्हणजे ते थोडं क्लिक झालं पाहिजे हे कुठल्या अध्यायातलं आहे, कळलं. बरोबर, हा, बरोबर. कुठला हो हो. श्लोक आहे ते जर. आणि हम्म. याच्यामध्ये मला वाटतं उषाताई किंवा बाकीचे जे पाठांतरामध्ये ज्यांनी सगळं दिलेले आहेत परीक्षा पाठांतराच्या, हो, त्यांना खूप मास्टर. ऍडव्हान्टेज असेल. हा, कारण त्यांना चटकन लक्षात येईल की हा श्लोक कुठल्या अध्यायातला आहे, याचा आधीचा श्लोक काय, पुढचा बरोबर. श्लोक काय. काहींनी तर अगदी ते म्हणजे तो पूर्ण अध्याय म्हणून त्यातनं ते बरोबर संदर्भ काढून त्याची व्याख्या देऊन वगैरे वगैरे हे करू शकतील. हो, पण हे आता विशेषतः पेपर मध्ये येणार नाही ना असं.
पेपरमध्ये येणार नाही. हो. त्यामुळे ते आपल्याला स्मरणशक्तीवरती हे द्यायचंय आपल्या. हो. हा ओके ओके ओके. हा. पण मी तुम्हाला खरं एक सांगतो, पाठांतर ज्यांचं तरी पण नाहीये सर त्यांनी. हा बोला. आम्ही हे गीता प्रॅक्टिसचं जेव्हा आता सकाळी दुपारी क्लास घेतो ना, तेव्हा हा मी क्लू म्हणजे मला जेवढं कळतं तेवढं मी त्यांना सांगितलं की कसं ओळखायचं हा कुठल्या अध्यायातला असेल ते श्लोक. ओके. अच्छा. हा हा हो हो. बरोबर. तेच. तर साधारण कारण काय सर की हा ते हा देवी. स्थितप्रज्ञ का वर्णकी जी आहे ना, तर हा ते जर का असं पॉइंट वाईज लिहिलं तर चालेल का? म्हणजे थोडी पहिले प्रस्तावना देऊन हो मग कारण खूप सारे तुम्ही सांगताना खूप असे पॉइंट सांगितलेले आहेत, हे लक्षणे हो हे लक्षणे, हो तर हो मग हो. तसे पॉइंट वाईज लिहिले तर चालतील अगदी का असं? अगदी खूप छान खूप छान. हो हो. म्हणजे अगदी त्या श्लोकाच्या क्रमानेच सांगितलं पाहिजे असं अजिबात नाहीये. हे आपल्या भाषेत उत्तर द्यायचंय आपल्याला. हं? आणि म्हणजे जो फॉर एक्झाम्पल तुम्ही तुम्ही सांगितलंय की ज्याचे राग भय क्रोध द्वेष आसक्ती हे सगळे गेलेले आहेत, गेलेले आहेत. जो हो सर्वांप्रती अनभिस्नेह आहे, ज्याची ही स्नेह बुद्धी गेली वगैरे, म्हणजे असं पॉइंट वाईज लिहित गेलं तर आम्हाला पण लक्षात येतं ना पटपट असं. अगदी बरोबर अगदी बरोबर. हो. कारण शेवटी मला तर असंच वाटतं आणि विशेषतः म्हणजे हा. ही म्हणजे हा पॅटर्न प्रश्नपत्रिकेचा मला खूप आवडला. हा. कारण काय हम्म. की म्हणजे आणि मी तर म्हणतो की तुम्ही सगळे लोक खूप सुदैवी आहात. म्हणजे प्रत्येकाची तयारी कमी जास्त नक्कीच असू शकणार, त्यात काही सगळ्यांची सारखीच असं नाही. पण हे सगळे प्रश्न आहेत, हे आपल्या डोक्याला विचाराला चालना देतात. नुसतीच म्हणजे एखाद्या माणसाची गीता पूर्ण पाठ असेल, पण या प्रश्नपत्रिकेच्या निमित्ताने आणि परीक्षेच्या निमित्ताने आपल्या डोक्याला जी चालना मिळणार आहे ना, किंवा ही परीक्षेची आता तयारी करत असताना की मी याचं उत्तर कसं लिहू, त्यामुळे डोकं आपलं शेवटी गीतेचा अर्थ काढायला प्रवृत्त करतंय आपल्याला, नाही का? जसं जमेल तर तसं. एक्झॅक्टली, कारण आम्ही गीता परिवारचा पण क्लास केला होता मी, पण तिथे हा स्वतःचं डोकं काही चालवायचंच नव्हतं, हे असं म्हणायचं आणि हा शनिवार रविवार त्यांचे फक्त त्याच्यावर हे असायची टिप्पणी, पण हो स्वतःला विचार करायला प्रवृत्त झालो नव्हते. ते आता ह्याच्यामुळे व्हायला लागलेलं आहे. तुम्ही म्हणता ते एक्झॅक्टली. बरोबर. हो एक्झॅक्टली. हम्म. कारण शेवटी कसं आहे ना, आपल्याला काय आकलन होतं आपल्या बुद्धीने आपल्या डोक्याने, भले आपलं सगळं पाठ असेल, पण आपलं त्यात सार आपल्या डोक्यात नक्की किती शिरलंय आणि ते वाढणार. म्हणजे प्रॅक्टिस केली जेवढं आपण म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवायची प्रॅक्टिस करू. हा अगदी. आणि मी तर तुम्हाला असंही म्हणेन की जे आता तुमच्याकडे बहुतेकांकडे पुस्तकही आहे आणि आम्ही दिलेल्या नोट्स पण असतील, त्याच्या बहुतेकाने प्रिंटआउट काढल्या की नाही माहिती नाही, पण तुम्ही अक्षरशः म्हणजे आज आज बुधवार आहे ना, तर ऍक्च्युअली तुम्ही आता म्हणजे मला माहिती आहे की सगळेजण तुम्ही बिझी असणार, म्हणजे असं कोणी रिकामं नाही आहे, त्यामुळे तुम्ही शेवटच्याच काही दिवसात जमेल तेवढा अभ्यास करणार. पण अक्षरशः बघून अभ्यास केला तरी चालेल. पण कारण काय, तो बघून जो करू आपण तोच शेवटी न बघता उतरणार आहे आपल्याला परीक्षेत, ऍक्च्युअल परीक्षेत, नाही का? त्यामुळे अगदी तुम्ही पहिले 2 दिवस हे सगळे जे पेपर सोडवायचे, हा, हे अगदी बघून सोडवले तरी हरकत, म्हणजे बघून म्हणजे रेफर करून असं मी म्हणेल, ज्याला आपण ओपन बुक एक्झाम म्हणतो ना, सुरुवातीला तशी प्रॅक्टिस केली तरी चालेल. बरोबर. सर हा सर हा मला बोला. एक विचारायचं आहे, स्थितप्रज्ञामध्ये आपण उदाहरणं वगैरे दिली तरी चालतील का? उदाहरणं दिली तर चालतील. स्थितप्रज्ञेची उदाहरणं वगैरे. म्हणजे कसं हं. देणार, समजा उदाहरणार्थ तुम्ही सांगा एखादं. कसं? समुद्र समजा, हो हो. समुद्र उपमा साधू म्हणजे संत. तो. हं? हा म्हणजे तुम्ही उपमा किंवा असं हा म्हणता ना, हो हरकत नाही. कारण शेवटी कसं आहे ना, आपल्याला किती समजलं, शेवटी परीक्षक हेच बघणार की यांनी म्हणजे दुसऱ्या अध्यायाचा अभ्यास केला, त्यातले 54 ते 68 हे श्लोक यांनी वाचले, त्याचा अभ्यास केलाय, यांना शिकवलेलं आहे, तर यांना त्यातलं किती समजलं, नाही का? असं. आणि हे आपल्या भाषेत, असं की श्लोकच्या श्लोक उद्धृत करण्याची अजिबात गरज नाही. हा. विशेषतः ज्यांचं पाठांतर आहे त्यांना सांगतो, कारण ते श्लोक उद्धृत सहज करू शकतील. पण अपेक्षा ती नाहीये श्लोक सांगण्याची. अपेक्षा काय आहे आपल्याला, की आपल्याला त्यातलं काय समजलं ते लिहिणं ही अपेक्षा आहे इथं. हा.
समजलं? तर ही ओपन बुक एक्झामच आहे ना, म्हणजे बघून उत्तर आम्ही जे आता नाही नोट्स काढले आहेत. नाही 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 ओपन एक्झाम ओपन बुक नाहीये. सॉरी, म्हणजे मी म्हणजे सांगण्यामध्ये आम्ही ज्या थोडं नोट्स कन्फ्युज. काढल्यात ते बघून नाही म्हणजे नाही नोट्स नाही काढल्यात ते ऍक्च्युअल बघून लिहिता येणार नाही का? नाही 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 कसं लिहिता येणार? ही परीक्षा आहे ना, न बघता लिहायची आहे. हा. पण मी काय हो म्हटलं, हो. तुम्ही सराव करताना सुरुवातीला आधी बघून केलं तरी चालेल असं म्हटलं. म्हणजे हा. आता हो पुढचे हो 3-4 हो. दिवस तुम्ही सराव कराल ना, कारण एकदम तुम्ही हा. झालं कसं म्हणजे हे कसं करायचं, तर पटकन तुम्ही पुस्तक बघून केलं. मग ते तुम्ही जर जसं मनीषाने सांगितलं की मग तिने पॉईंट्स काढले असतील, तुम्ही जर समजा स्थितप्रज्ञाचे पॉईंट्स काढले, बुद्धी याचे पॉईंट्स काढले, हा. निष्काम कर्मयोग याचे, हे सगळे मी टिपिकल कन्सेप्ट सांगतोय हे, नाही का. गीतेत हे पहिल्या अध्यायात तर काही विशेष नाहीये, पण दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायात कुठले कुठले आहेत? क्षात्रधर्म, स्वधर्म पालन, निष्काम कर्मयोग, नाही का, सांख्य योग म्हणजे काय. हा. हा, तर हे असे जे टर्मिनॉलॉजीज आहेत ना, याच्या तुम्ही जर आधी सराव करताना पॉईंट्स काढून ठेवलेत ना, तर ते पॉईंट्स तुम्हाला बरोबर तिथे उतरवता येतील असं, ओके नाही का. ओके. सर एक हा विचारायचं होतं. हा आता इथे ब्राह्मी स्थिती का निरूपण कीजिए असं म्हटलंय त्यांनी. मग हम्म. खाली स्थितप्रज्ञ कौन है? हे दोन्ही प्रश्न म्हणजे एका पाठोपाठ एका एक विचारलेले आहेत. एक मिनिट, आपण तिथे जाऊया, पुढे जाऊया आपण. हा, सध्या आता तिसरा हा. प्रश्न कळला, मग आता पुढे जाऊया आपण. हा, ठीक आहे ना. हा, आता अ, अ, इथं बघा आता हे किन्ही दो, तर तिसऱ्या प्रश्नाचा आपण परत येऊया पाहिजे, पण साधारण आपलं तिसऱ्या प्रश्नाचं समजलेलं आहे सगळ्यांना मला वाटतं काय करायचं ते. आणि साधारण 15 म्हणजे 10 मार्काचा प्रश्न असल्यामुळे अराउंड 15 वाक्य तरी म्हणजे व्यवस्थित तुम्हाला जेवढं लिहिता येईल तेवढं लिहा ह्याच्यामध्ये. असं उदाहरणं घ्या, उपमा अलंकार द्या, कारण तुम्हाला किती समजला आहे तो कन्सेप्ट हे सांगणं, हे व्यक्त करायचं आहे आपल्याला. ओके, चौथा प्रश्न, किन्हीं दो विषय पर टिप्पणी लिखी, शॉर्ट नोट्स. तर इथे या 5-5 मार्काच्याच आहेत. हां, तर आता हे थोडंसं म्हणजे मला असं वाटतं की अगदी तो श्लोक पूर्ण माहिती असल्याशिवाय तुम्हाला हे करणं एकदम कठीण जाणार आहे. हा प्रश्नच अवघड आहे सर जरा, कारण ते आठवलं हां पाहिजे कुठला श्लोक हां, आहे. म्हणजे ज्यांचे श्लोक पाठ असतील गीतेचे त्यांना हा प्रश्न जमेल. ज्यांचे श्लोक नसतील पाठ त्यांना थोडं कठीण जाईल आहे. पण तरी म्हणजे म्हणूनच एक बरी गोष्ट की याच्यात 3 पैकी 2 आहे, म्हणजे ऑप्शन आहे. म्हणजे एखादा नाही आलं तरी दुसरा तुम्ही ऑप्शन घेऊ शकता असं. हं? पण ही म्हणजे यांनी पूर्ण श्लोक दिलेल्याचा अर्थ, जसं पहिला प्रश्न आहे त्याच्यात तो अर्थ लिहायला खूप सोपा आहे. त्या मानाने इथं अर्थ श्लोकाचाच विचारलाय, पण त्याने नुसतं त वर्ण ताकभात ओळखा असं सांगितलेलं आहे. असं नाही का, हे थोडंसं हम्म. अवघड जाणार आहे तुम्हाला. विशेषतः म्हणजे ज्यांचं पाठ नाही, गीता तोंडात बसलेली नाही, पण तरी पाठ नसेल तरी ज्यांनी अभ्यास केलेला आहे, तिथे हे वाक्य आठवली तर पटकन तुम्हाला लिहिता येईल. पण इथं सुद्धा मला असं वाटतं एक 4-5 वाक्य लिहिलेली ना तरी पुरेशी आहेत, फार काही लिहायची गरज नाही. हां, 5 वाक्य पुरेशी आहेत याला. ठीक आहे. नंतर हां, आता परत 5वा प्रश्न, किन्हीं दो प्रश्न का अर्थ मातृभाषा हिंदी में लिखिए. आता तुम्ही याच्यावर विचारलं होतं ना, बुद्धि पर संक्षिप्त नोट लिखिए, क्रोध का लक्षण क्या है आणि निष्काम कर्म की व्याख्या कीजिए. तर आता हे तिन्ही जे आहेत ना, आता मी म्हणजे मी मुद्दाम त्याचे अध्याय का लिहिलंय, कारण मी सुद्धा बघत होतो की तर गंमत आहे, हे तिन्ही जे कन्सेप्ट आहे, आता इथं योगायोग आहे की काय माहिती नाही, पण यातले प्रत्येक शब्द जो आहे हा दुसऱ्या अध्यायात पण त्याचं वर्णन आहे, काही लक्षणं, आणि तिसऱ्या अध्यायात पण आहे, नाही का. आता उदाहरणार्थ आपण बुद्धी घेऊया, नाही का. बुद्धी हा विषय सांख्य बुद्धी, योग बुद्धी, नाही का, ही आलेली आहे. किंवा तुझी बुद्धी स्थिर राहायला पाहिजे, बुद्धी लागत नाही, वगैरे वगैरे, हे सगळं दुसऱ्या श्लोकात आलेलं आहे,
नाही का, दुसऱ्या अध्यायामध्ये समत्व बुद्धी. समत्व बुद्धी वगैरे, नाही का, हे दुसऱ्या अध्यायात आहे. पण हीच बुद्धी ही पुढे तिसऱ्या अध्यायात पण येते, नाही का. आणि या बुद्धीचे काही वेळा दोन अर्थ आहेत. एक, काही ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, काही वेळा बुद्धीचा अर्थ बुद्धीच आणि काही वेळा बुद्धीचा अर्थ ज्ञान, नाही का. विशेषतः सांख्य बुद्धी याचा अर्थ ज्ञानच, आत्मज्ञान किंवा ज्ञानच होतो, नाही का, असं. पण ठीक आहे, त्या मानाने दुसरा क्रोध का लक्षण क्या है, तर तुम्ही काय लिहाल कामयेष कुणाली? हा, कामयेष क्रोधयेष रजोगुण समुद्भवा महाशनो कामना महापाप कामना नाही पण मोह. बरोबर आहे. आता नाही, आता हे तुम्ही श्लोक बरोबर, उषाताईने श्लोक सांगितला क्रोध, पण तुम्ही क्रोध का लक्षण काय काय सांगाल? क्रोधात विचार, वासना, लोभ जे रजोगुणातनं उत्पन्न होतात. म्हणजे आपल्या पहिलं इच्छा जर कामना पूर्ण झाल्या नाही तर राग, इच्छा पूर्ण कामना झाल्या पूर्ण तर नाही द्वेष. झाली की मग पुढे हम्म. सगळं. विषयामुळे संगामुळे काम आणि कामातून क्रोध निर्माण होतो. मग क्रोध निर्माण झाला की स्मृतिभ्रंश होतो आणि बुद्धिनाश होतो, असं श्रीकृष्ण म्हणतात. असं हा, म्हणजे पण क्रोधामध्ये आंधळेपणा. हा, नाही पण इथं म्हणजे क्रोधाचं आता म्हणजे मी अगदी नेमकं उत्तर याचं द्यायचं तर असं होईल की काय ते कुठला तो श्लोक आहे, क्रोधात भवती संमोह. क्रोधात भवति हा, हा, समोह तर तो जो श्लोक आहे ना, हा, स्मृतिविभ्रमः. तर क्रोधाचं लक्षण काय? एकदा मनुष्याला क्रोध झाला की त्याची विचारशक्ती कमी व्हायला लागते आणि तो मोहात पडतो, नाही का. तर म्हणजे पहिलं क्रोधाचं मुख्य लक्षण की त्याची विचारशक्ती क्षीण व्हायला लागते. विवेक आणि अविवेक यातला त्याचा फरक त्याला नाहीसा, म्हणजे हा, कारण तो मोहात पडतो. त्याला स्मृतिभ्रंश किंवा स्मृतिभ्रम होतो आणि मग बुद्धिनाशात हा, हा, प्रणश्यती, आणि त्याचा बुद्धिनाश होतो आणि म्हणजे शेवटी बुद्धी त्याची काम करेनाशी होते आणि मग त्याचा सर्वनाश होतो. हे क्रोधाचं लक्षण आपलं नेमकं सांगायला हवं आपण, नाही का. बरोबर आहे. हा, म्हणजे काय तसं म्हटलं ना तर ही परीक्षा म्हणजे आपल्याला आता क्रोध या शब्दावरती बरेच श्लोक असतील, पण आता इथं जो प्रश्न जो विचारलेला आहे की क्रोधाचं लक्षण काय, म्हणजे एखाद्या मनुष्याला क्रोध आलाय की नाही हे कसं ओळखायचं, म्हणजे लक्षण, नाही का. जसं हा आजारी आहे की नाही त्याचं लक्षण काय, बाबाला ताप आलाय का, त्याला शक्ती नाही का वगैरे, जे आजारपणाची लक्षणं, नाही का. असं तसं क्रोधाचं लक्षण काय, तर नेमकेपणाने पण उत्तर आपल्याला इथं देणं अपेक्षित आहे. जसं उदाहरणार्थ निष्काम कर्म की व्याख्या कीजिए. जास्त करून हा निष्काम कर्मयोग हा कुठे सांगितलेला आहे? तिसऱ्या अध्यायात, बरोबर. दुसऱ्या अध्यायात खूप कमी आलेला आहे तसा, पण दुसऱ्या अध्यायात त्याची पार्श्वभूमी दिलेली आहे, म्हणून मी 2 आणि 3 लिहिलं, बरोबर. म्हणणे वा विकार असतो ते दुसऱ्या ह्याच्यात आहे ना सर. म्हणूनच मी माफलेषु कदाचित. म्हणूनच मी ते लिहिलं, दुसरा लिहिला. पण जास्त करून निष्काम कर्मयोग किंवा निष्काम कर्म, हा, तर मग किंवा मग समत्व, नाही का, समत्व बुद्धी किंवा सुखदुःख समव कृत्वा वगैरे वगैरे, हे सगळं जे लिहिलेलं आहे तर त्याचं निष्काम कर्म. तर आता या निष्काम कर्मावरती तर खूप आहे, दुसऱ्या अध्यायात पण आहे, तिसऱ्या अध्यायात तर खूपच आहे. यज्ञार्थात कर्मणोन्यत्र म्हणजे यज्ञ भावनेने कर. हो. तर तेच, तर त्यामुळे तसं म्हटलं तर 5 मार्क याला कमी पडतील, पण तुम्हाला जेवढं लिहिता येईल तेवढं लिहा असं. तर या सगळ्यामध्ये मला जास्त करून म्हणजे कसं, प्रश्न चौथा जो आहे ना तो नेमकं विचारतो पण तुम्हाला काही क्ल्यू देत नाही, तेवढी फ्रीडम पण देत नाही तुम्हाला. त्यामुळे हा थोडा कठीण वाटतो मला म्हणजे सोडवायच्या दृष्टीने असा. त्यातही ज्यांचं पाठांतर आहे त्यांना हे म्हणजे करणं सोपं आहे. म्हणजे आत्ता मला असं वाटायला लागलं, म्हणजे
थोडा उशीर झालाय असं मी म्हणेन. पण आत्ता मला असं वाटायला लागलं की तुम्हा सगळ्यांना, तरी मी मध्ये लिहिलं होतं की तुम्ही आजपासून परीक्षेपर्यंत रोज वाचत जा एकदा तरी, नाही का, 3ही अध्याय. तर ते ज्यांनी ज्यांनी वाचनाचा क्रम ठेवला असेल त्यांना हा प्रश्न सोडवणं सोपं जाईल, नाही का, किंवा ज्यांचा पाठ म्हणजे असेल. सर ते धीरस्तत्र न मुह्यती म्हणजे धैर्यवान पुरुष मोहात पडत नाही एवढं मोहात पडत कळतंय, नाही, पण तो श्लोक एवढं नाही आठवत आहे ना. श्लोक नाही आठवत. हा देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं. हम्म. हा, तर जसं मग देहामध्ये आपल्या बालपण, तारुण्य आणि हे असतं वृद्धत्व, म्हणजे तसं देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारै यौवनै जरा तथा देहांतरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. तसा आत्मा हा देह बदलतो, म्हणून तू धीर सोडू नकोस. धीर सोडू नकोस. नाही तेच. तेच आम्हाला आठवणार नाही तर आम्हाला मग जे आठवतं तेवढंच लिहितं, काय करणार. जेवढं, हो, नाही तेच सांगतो मी की जेवढं म्हणजे आता वास्तविक धीरस्तत्र न मुह्यती, तर याचा रेफरन्स काय आहे, टिप्पणी काय, म्हणजे इथे रेफरन्स काय आहे की पूर्ण म्हणजे ज्याला आपण म्हणतो आपलं ते चक्रवत परिवर्तन ती सुभाषित होतो ना, इथं तसला प्रकार आहे, नाही का. हा, तर म्हणजे सुख दुःख येतात आणि जातात, नाही का, असं. तर पण धैर्यवान मनुष्य धीर सोडत नाहीत असं. त्यामुळे शोक करणं हे चुकीचं आहे असं. नाही, किंवा तर अर्थात पण इथं मग रेफर इथे तो पूर्ण श्लोकाचा अर्थ न लिहिता त्याच्यावरनं आपल्याला काय वाटतं ते लिहिलं तर चालणार आहे, तेच कारण लिहायचं. टिप्पणी असं अगदी लिहिलंय. अगदी अगदी अगदी, हो. दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता की एकतर हा. ते म्हणजे आता जसे उषाताईंसारखे जे आहेत ते आपले त्या श्लोक मला त्यांच्या डोक्यात लगेच फ्लॅश होईल आणि ते त्या श्लोकानुसार त्याचं लिहितील. पण तुम्ही, मी, माझ्यासारखे लोक की ज्यांचं अगदी एकदम पाठ नाही आहे, तर ते म्हणजे धीरस्थ म्हणजे धैर्यवान मनुष्याला किंवा ज्ञानी मनुष्याला तो मोहित होत नाही कसंही, म्हणजे मुख्य करून, कारण मोह आणि शोक, मोहामुळे शोक होतो. मोहाचा जर म्हणजे तो मोह जर फलद्रूप झाला नाही, नाही का, ज्याचा मोह झाला ती वस्तू जर मिळाली नाही तर मनुष्याला शोक येतो. आणि त्यामुळे असा धैर्यवान मनुष्य जो असतो तो मोहित होत नाही, हे महत्वाचं आहे असं तुम्ही सांगू शकता. भले त्यात तुमचं हे वर्णन आलं नाही तरी चालू शकतं असं, नाही का. हा, तर दुसरं घेऊया, नासते विद्यते भाव, समजा. तर हा आता 16वा श्लोक आहे, बरोबर, की म्हणजे असत भाव हा न विद्यते, म्हणजे असत भाव न विद्यते म्हणजे काय, की म्हणजे जे असत आहे त्याला खरं भाव म्हणजे ते नाहीच आहे खरं. म्हणजे आता, नाही का, तसं. त्यामुळे जसं सत 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 हा, म्हणजे नाशवान वस्तू, सतच म्हणजे असत, आत्मा नष्ट आहे करते. आणि असत म्हणजे म्हणजे काय म्हणतात त्याला, आत्मा अमर आहे आणि माणसं शरीर काय नाशवान म्हणतात आहे. त्याला, नाही शरीर नाही नाशवंत आहे. नाही, आता आता इथं जे आहेत ना, तर हे कसं की जसं इथं उदाहरण दिलेलं आहे ना ते, आणि म्हणून मी नुसत्या पुस्तकांवर अवलंबून न राहता या थोड्या नोट्स तुम्हाला दिल्यानं हे याच्याच करता, कारण नुसतं नाही तर याचा नुसतं अर्थ काय होईल, असत म्हणजे असत्य, हा, भाव हा म्हणजे न विद्यते, म्हणजे असं, म्हणजे असत्याचा म्हणजे ज्या गोष्टी अनित्य आहेत त्यांना त्या विद्यमान नसतात, आणि ज्या सत्य किंवा नित्य आहेत त्याचा कधी अभाव नसतो. पण मग इथं आता इथं उदाहरणार्थ शीतोष्णाधिक, म्हणजे असं शीत आणि उष्ण या सगळ्या जे, हे सगळे नित्य नाही आहेत, हे येतात आणि जातात, त्यामुळे त्याला अस्तित्व नाही आहे. जे अनित्य आहे, तर अनित्य म्हणजे काय, तर ज्या आपल्याला फिलिंग्ज म्हणतो आपण, भाव म्हणजे काय, फिलिंग्स, भावना, तर फिलिंग्ज या अनित्य आहे. त्यामुळे त्याला खरं अस्तित्व नाही आहे, कारण त्या येतात आणि जातात. माणूस कधी आनंदी होतो, कधी त्याला थंडी वाजते, कधी उष्णता म्हणजे गरमी होते, पण या सगळ्या नित्य आहेत का, नित्य नाही असं. तर तर ही जी आहे, तर हे नासते विद्यते भाव, तर इथं तुम्ही टिप्पणी करू शकता. पण इथं त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन देणं तुम्हाला आवश्यक राहील, की म्हणजे जे नित्य आहे, ज्या अनित्य गोष्टी आहेत त्यांना खरं अस्तित्व नसतं. ज्या नित्य आहेत त्यांना अस्तित्व नाही असं कधी होत नाही. तर नित्य म्हणजे काय, आत्मा.
आत्मा हा सतत असतोच आणि अनित्य गोष्टी, सुख दुःख शीत उष्ण, हे सगळे अनुभव आहेत, इंद्रियाने घेतलेले अनुभव हे अनित्य असतात. हा, आणि हे सगळं जे विद्वान पुरुष आहेत त्यांना याची अनुभूती झालेली आहे, असं नाही का? असं. हा, तर यातून अजून आपण एक्सपांड करूया. पुढचा आता 31वा श्लोक जर बघायचा झाला, हा, तर समजा हा आहे की धर्मादि युद्धात श्रेयोन्त्यत क्षत्रियस्य न विद्यते. धर्मात ही, हा, म्हणजे धर्मापासून, हा, हा, युद्धात श्रेयो, हा, म्हणजे आता जो क्षत्रिय आहे धर्मापेक्षा, हा, किंवा म्हणजे जे की म्हणजे धर्म आणि म्हणजे युद्ध, क्षत्रियाचा धर्म हा लक्षात घेऊन सुद्धा हा म्हणजे वय बाळगणं म्हणजे योग्य नाही. युद्धापेक्षा श्रेयस्कर काहीच नाही असं. युद्धात श्रेया न असती असं, नाही का? असं. आणि तेही म्हणजे क्षत्रियाला, क्षत्रियाचा जो क्षात्रधर्म आहे त्या क्षात्रधर्मीयाला युद्धापेक्षा श्रेयस्कर काहीच नाही. आणि मग इथं मग तुम्ही टिप्पणी म्हणून देऊ शकता की इथं कृष्ण म्हणजे विशेषतः जे मधले श्लोक आहेत निष्काम आपल्या सांख्ययोगाचे, तर याच्यामध्ये जो स्वधर्म पालनाचं महत्व वर्णन केलेलं आहे. आणि क्षत्रियाचा जो स्वधर्म आहे तो म्हणजे क्षात्रधर्म, की क्षात्रधर्मामध्ये धर्मयुद्ध करणं हे क्षत्रियाचा स्वधर्म आहे, ते त्याचं आद्य कर्तव्य आहे. आणि याच्या पलीकडे त्याच्यापेक्षा श्रेयस्कर काहीच नाही. मग इथं तुम्ही उदाहरण म्हणून देऊ शकता, कारण असं म्हटलेलं आहे की जितो वा प्राप्स्यसि स्वर्गम हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जितो वा भुंक्षसि महीम. हा, म्हणजे जसं म्हटलेलंच आहे. म्हणजे अगदी हा श्लोक लिहायची गरज नाही, पण हे तुम्ही आता हे तुमचं जनरल आता नॉलेज तुमचं आलेलं आहे ना, की तुम्ही उदाहरणं देऊ शकता की जसं गीतेत म्हटलेलं आहे की कारण क्षत्रिय जर युद्धात जर तो धारातीर्थी पडला तर त्याला स्वर्गप्राप्ती होते, आणि जर तो जिंकला तर त्याला पृथ्वीचा उपभोग घेतो. हा, त्यामुळे दोन्ही केलं त्यामुळे युद्धापेक्षा श्रेयस्कर त्याला काहीच नाहीये. हा, हे झालं तरी त्याला स्वर्गप्राप्ती होणारच आहे धारातीर्थी पडल्या तरी, पण जिंकला तर तो पृथ्वीचा म्हणजे इहलोकीचा भोग घेणार आहे. दोन्हीकडनं त्याला त्याचं फळ मिळणारच आहे. त्यामुळे क्षत्रियाने दुसरा कुठला विचारच करायचा नाहीये असं. तर असं ती टिप्पणी आपण खुलवू शकतो, लिहू शकतो असं. पण हा श्लोक कठीण आहे म्हणजे हे नक्की. हा प्रश्न कठीण आहे. बाकी सगळं लिहू शकतो आपण. हो, आणि तसं काय पासिंग पर्सेंटेज 40%च आहे, त्यामुळे एवढं की असं काही फार म्हणजे असं जसं तुम्हाला बहुतेक जण तुम्ही संस्कृत मधून आलेले आहात ना मला वाटतं, त्यामुळे तुम्हाला सगळे एकदम भरपूर मार्क मिळायची सवय आहे. पण याच्यात प्रश्न मार्कांचा नाहीच आहे. प्रश्न आपल्याला, आणि हे फार महत्वाचं आहे हा, की एखादा मनुष्य खूप वेळ गीता पाठ करत असेल, बऱ्याच जणांचे 12 अध्याय 15 अध्याय म्हणजे हे पाठ असतात, पण त्या श्लोकांवरती ही जी प्रश्नपत्रिका किंवा जी आपण जी परीक्षा देतो आहोत त्यामुळे आपल्या डोक्याला खूप चालना मिळणार आहे की कसा प्रश्न लिहू, याचं उत्तर कसं लिहू. हा, आणि त्यातनं जो आपल्याला एक अर्थबोध आणि कायमस्वरूपी जे डोक्यात बसेल ना, म्हणजे त्याला आपण ज्याला इंग्लिशमध्ये टेक अवे म्हणतात, तो खूप मोठा असणार, नाही का? चिंतन मन. हा, कारण नाहीतर कुठलंच तुम्ही नुसतं आपण प्रवचन कीर्तन ऐकतो पण डोकं वापरत नाही. इथं आपल्याला डोकं जबरदस्तीने वापरावं लागणार आहे, इच्छा म्हणजे असो वा नसो, नाही का? हे फार महत्वाचं आहे. खरंच. तर त्यामुळे तसं आपण स्पोर्टिंगली घ्यायची परीक्षा. मार्क महत्वाची नाहीत, पण त्यानिमित्ताने आपण अगदी ठीक आहे, अगदी 50% जरी मिळाले तरी त्याचा अर्थ 50% कन्सेप्ट आपल्या डोक्यात शिरला म्हणून 50% मार्क मिळाले. आणि गीतेतला कन्सेप्ट 50% शिरणं ही फार मोठी गोष्ट आहे माझ्या दृष्टीने, नाही का? कारण खूप मोठी गोष्ट आहे. जर म्हणजे एखाद्याला जर 50% जर याच्यात व्यवस्थित मिळाले ना तर खूप चांगलं आहे, कारण 50% मला आपल्या श्लोकाचा मर्म कळलेला आहे, अजून काय पाहिजे, नाही का? लोक तर आयुष्य घालवतात गीतेमध्ये. हा, त्यामुळे तुम्ही मला म्हणजे घाबरून जाऊ नका, जेवढं आपल्याला येतं तेवढं खूप